तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आता सध्या पोलीस भरती चालू होती आणि ती पोलीस भरती संपलेली आहे. आता नवीन पोलीस भरती कधी येणार आहे याच्या संदर्भात तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे. आणि बरेच विद्यार्थी आता पोलीस भरतीचे प्रतीक्षेत आहेत, कारण की 2026ची 2025 आणि 26ची पोलीस भरती नक्की कधी होणार आणि याच्या संदर्भात पूर्णपणे तुम्हाला अपडेट देणार आहे. कारण की आता मुंबईसाठी किती जागा असणार आहेत, आता महाराष्ट्रामध्ये एकूण जागा किती आहेत, सध्या रिक्त पदं किती आहेत. तर मित्रांनो, आतापर्यंत माहिती आलेली आणि आतापर्यंत जेवढी डिसेंबरपर्यंत माहिती त्यांनी मागवलेली आहे, नवीन जी आर वारंवार येत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आता नवीन चर्चेचा विषय ठरला आहे की पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये काय हे होणार का, कारण की ग्राउंडमध्ये काय कमी जास्त होणार का. कारण की आता आपल्यामध्ये पोलीस भरतीला 1600 मीटर रनिंग असते, त्यानंतर गोळा फेक असतो आणि त्यानंतर 100 मीटर रनिंग असते. तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये काय बदल होणार का, कारण की आपण वारंवार यूट्यूबवर बघत असाल, इंस्टाग्रामवर बघत असाल किंवा कोणी परिपत्रकामध्ये सांगितलं असेल की पोलीस भरतीला 2.5 किलोमीटर रनिंग होणार, कोण म्हणते 800 मीटर रनिंग होणार. पण मित्रांनो, ह्याच्याबद्दल अजून आणखीन तर काही अपडेट आलेली नाही. त्याच्यामुळे जे आहे तेच लागू राहणार आहे. 1600 मीटर असणार आहे, गोळा फेक असणार आहे आणि 100 मीटर असणार आहे. आता कोण जर म्हणलं असेल 800 मीटर होणार आहे किंवा कोण म्हणते 2.5 किलोमीटर होणार आहे, त्याच्यामध्ये अजून तरी काही रितसर ह्याच्याबद्दल माहिती आलेली नाही. पण मित्रांनो, आता जी माहिती आलेली आहे ती एकदम किती पदांची असणार आहे. तर मित्रांनो, हे पोलीस भरती जी आहे ती 20,000 पदं ही असणार आहेत आणि 20,000 पदं ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे मित्रांनो. कारण की हे बघा तुम्ही, हे 20,000 पदं ही 100% ह्याच्या महाराष्ट्रामध्ये भरली जाणार आहे. आणि पदं कधी भरली जाणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की आता जुलै महिना चालू झाला आहे, कारण की उद्यापासून 1 जुलै तारीख आहे आणि 1 जुलैपासून आपल्याला माहिती आहे की 1 जुलैपासून त्यांनी काय केलं होतं, तर हे परिपत्रक आलं होतं 28 जूनला आलं होतं. 28 जूनला काय सांगितलं होतं, महाराष्ट्रामध्ये जेवढी पदं रिक्त आहेत त्या पदांची 31 डिसेंबरपर्यंत माहिती मागवण्यात यावी. म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत माहिती मागवण्यात यावी, जेवढी रिक्त पदं आहेत त्याच्यानुसार. आता विषय असा आहे की नक्की पोलीस भरती कधी होणार मित्रांनो. तर नवीन पोलीस भरती जी आहे ते दिवाळीमध्ये फॉर्म भरण्यास चालू होणार आहे. दिवाळी आपल्याला माहिती दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये ही फॉर्म भरायला चालू होतील आणि फॉर्म भरल्यानंतर ही पोलीस भरतीची जागा किती वाढणार, आणखीन त्याचा फॉर्मचा आणि जागेचा काही विषय नसतो. कारण की आपल्याला माहिती आहे कुठल्या जिल्ह्याला किती फॉर्म आहेत आलेले असतात, त्यानुसार त्यांनी 20,000 पदांचे डिवायजन केलेले असतं. आता मुंबईसाठी जर बघितलं तर मुंबई एकट्या शहरासाठी एकूण 5,000 जागा असणार आहेत मित्रांनो. मुंबई एकट्या शहरासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा असणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती जी होणार आहे ती लवकरच आपल्यासमोर दिसणार आहे. कारण की पोलीस भरती बनलं की आता बरेच जण काय करतात की सध्या सरकारी नोकरी लागण्याचा पर्याय आपल्याला माहिती आहे की सरकारी नोकरी जर लगेच लागायचं, 12वी पास झाल्यानंतर आपल्याला सरकारी नोकरी लागायचं असेल तर लगेच हा पर्याय जे आहे तो पोलीस भरती आहे. आणि पोलीस भरती आपल्याला माहिती आहे वारंवार घेतली जात आहे. ह्याच्यामध्ये फक्त शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा ह्याच्यात जर तुम्ही पात्र झाला तर तुम्ही पोलीस बनण्यासाठी योग्य लायक असाल. तर आता ह्याच्यामध्ये काय बदल होणार का मित्रांनो, तर 1600 मीटरमध्ये काय बदल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर गोळा फेक तर आपला हायच राहणार आहे, 100 मीटर देखील हायच राहणार आहे. फक्त हा जो इव्हेंट आहे ह्याच्यामध्ये काय बदल होण्याची शक्यता आहे ह्याच्यामध्ये आपल्याला लवकरच कळेल. कारण की आता नवीन जी आर लवकरच येणार आहे, त्यानुसार आपल्याला संपूर्ण माहिती बघायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल नसाल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की 20,000 पदं असणार आहेत हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं.